गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण पॅडीवरील बॅक्टेरियल ब्लाइट या डिसीजबद्दल माहिती अभ्यासणार आहोत. सुरुवातीला याचे आपण सिम्पटम्स बघणार आहोत. सिम्पटम्समध्ये बघा काय दिलेलं आहे. इनिशियली डल ग्रीनिश वॉटर सोक्ड और येलोइश स्पॉट्स ऑन लीफ मार्जिन्स आर ऑब्झर्वड. म्हणजे सुरुवातीला ह्या डिसीजचा अटॅक झाल्यानंतर ग्रीनिश कलरचे, पण पूर्णपणे नाही, डल ग्रीनिश कलर, वॉटर सोक्ड आणि येलोइश स्पॉट त्या लीफच्या मार्जिनवरचे आपल्याला दिसतात. नंतर these spot extend to lesions to form blighted portion. त्याच्यानंतर हे जे स्पॉट्स आहे हे हळूहळू एक्सटेंड व्हायला सुरुवात होते, एक्सटेंड वाढतात आणि तो पूर्ण भाग जो आहे तो कव्हर करतात. आणि त्याच्यानंतर त्याचा कलर बदलतो. तो तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतो बघा, असा ब्राउनिश येलोइश कलर आपल्याला दिसतो. ऑन ड्राईंग दीज फॉर्म मायन्यूट क्रस्ट. आणि त्याच्यानंतर हळूहळू ते जे पानं आहेत ज्याच्यावरती या डिसीजचा अटॅक होतो ते सुकायला सुरुवात होते, ड्राय होतात. आणि जर आपण हात लावला आहे त्या भागामध्ये इन्फेक्टेड झालेल्या, तर ते आपल्या हातात येतात, म्हणजे क्रस्ट होतात. अशा प्रकारचे याचे सिम्पटम्स आहे. परत एकदा आपण सिम्पटम्स बघूयात. इनिशियली डल ग्रीनिश वॉटर सोक्ड और येलोइश spots on leaf margins are observed. These spots extend into a lesion to form blighted portions. On drying, these form minute crust. त्याच्यानंतर याचा कंट्रोल मेजर आहे. हॉट वॉटर ट्रीटमेंट फॉर 10 minutes ॲट 52 to 54. आता या ठिकाणी 54 डिग्री आहे, 52 to 54 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपण सोईंग करण्याच्या आधी हॉट वॉटर ट्रीटमेंट त्या सीडला द्यायची आहे 10 मिनटासाठी 52 ते 54 डिग्री सेल्सिअसला. त्याच्यानंतर जी दुसरी ट्रीटमेंट आहे ती आहे सोक सीड इन ॲग्रीमायसिन फॉर 8 hours. त्यानंतर ॲग्रीमायसिन या सोल्युशनमध्ये 8 तासासाठी पॅडीचे सीड्स आहेत ते सोक करून ठेवणं गरजेचे आहे. आणि त्याच्यानंतर जो तिसरा कंट्रोल मेजर आहे तो आहे स्प्रेइंग ऑफ स्ट्रेप्टोसायक्लिन. स्ट्रेप्टोसायक्लिनसुद्धा आपण स्प्रेइंग करू शकतो. अशा प्रकारे याचं कंट्रोल मेजर, एकूण 3 कंट्रोल मेजर दिलेले आहे. हॉट वॉटर ट्रीटमेंट 10 minutes ॲट 52 to 54 डिग्री सेल्सिअस. सोक सीड इन ॲग्रीमायसिन फॉर 8 hours अँड स्प्रेइंग ऑफ स्ट्रेप्टोसायक्लिन. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढचा जो डिसीज आहे ते क्रॉप आहे कॉटनवरचा डिसीज आहे. त्याला मराठीमध्ये आपण कापूस असं म्हणतो आहे. आणि त्याच्यामधला जो डिसीज आहे त्याचं नाव आहे विल्ट. त्याचे सिम्पटम्स बघूया. आता या ठिकाणी तुम्हाला जी इमेजेस दाखवलेली आहे त्याची, त्याच प्रकारे त्याचे सिम्पटम्स आपल्याला सांगता येतील. सुरुवातीला म्हटलेलं आहे इट इज अ फंगल डिसीज. हा फंगल डिसीज आहे. ग्रॅज्युअल ड्राईंग अँड ड्रॉपिंग ऑफ द प्लॅन्ट इज ऑब्झर्वड. ग्रॅज्युअल ड्राईंग, हळूहळू हे जे प्लॅन्ट आहे ते ड्राय व्हायला सुरुवात होते आणि त्याची पानांची गळती होते, तसेच त्याचे बोंड आहेत त्यांचीसुद्धा गळती होते. ऑफ द प्लॅन्ट इज ऑब्झर्वड, हळूहळू सुरुवात होते वरून खाली. द विल्टिंग अँड ड्रॉपिंग स्टार्ट फ्रॉम टॉप टू बॉटम. ठीक आहे, या ठिकाणी म्हटलेलं आहे की वरून खाली जे काही त्याच्यावरचे सिम्पटम्स आहे, जे ड्राय होणं किंवा विल्ट होणं, तर ते वरून खाली आपल्याला दिसते. आणि हळूहळू याची इंटेन्सिटी जर वाढली तर पूर्ण जे झाड आहे ते पूर्णपणे ड्राय झालेलं असते. त्याच्यामध्ये त्याचे स्टेम, लीव्ज, ब्रांचेस आणि बोंड किंवा बॉल्स म्हणतो आपण, हे सगळे काय होतात, ड्राय होतात. याचा कंट्रोल मेजर बघूया. ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज
seed treatment with fungicide like Cerason. Grow disease resistant variety. Grow disease resistant variety. Seed treatment with fungicide like Cerason. सिरॅसॉनची ट्रीटमेंट आपल्याला द्यायची आहे. हे फंगिसाइड्स आहे कारण हा फंगल डिसीज आहे, त्याच्यामुळे आपण याला फंगिसाइडची ट्रीटमेंट देणार आहोत. तर अशा प्रकारे कॉटनमधला हा विल्ट डिसीज आहे. त्याची इमेज जर आपण बघितली तर आपल्याला या ठिकाणी त्याचे सिम्पटम्स इझिली सांगता येतील. परत एकदा आपण बघूया. इट इज अ फंगल डिसीज. ग्रॅज्युअल ड्राइंग अँड ड्रॉपिंग ऑफ द प्लांट्स इज ऑब्झर्वड. The wilting and dropping start from top to bottom. Grow control मध्ये grow resistant varieties. Seed treatment with fungicide like Cerason. याच्यानंतर कॉटनमधला दुसरा डिसीज आहे अँथ्रॅकनोज. याच्यामध्ये पण याची इमेज, याचा फोटोज इथं आपण दाखवलेला आहे. त्याचे सिम्पटम्स बघूया. In this disease, fungal infection start in seedling stage. In this disease, fungal infection start in seedling stage. म्हणजे हा डिसीजसुद्धा असा आपण म्हणू शकतो की फंगल डिसीज आहे आणि यामध्ये फंगल इन्फेक्शन जे स्टार्ट होते ते सीडलिंग स्टेज, म्हणजे जेव्हा रोपं छोटी असतात त्यावेळेस हे स्टार्ट होते. इन सीडलिंग स्टेज, रेड सर्क्युलर स्पॉट्स आर फाउंड ऑन लीव्ज. पानांवरती आपल्याला या ठिकाणी इमेजमध्ये दिसते बघा कसे स्पॉट्स आहेत, तर रेड कलरचे आणि सर्क्युलर स्पॉट्स आपल्याला दिसतात. द अफेक्टेड बॉल्स शो ब्राऊन सर्क्युलर स्पॉट. आणि जे काही बोंड आहे त्याला बॉल्स म्हणतो आपण, तर त्याच्यावरती ब्राऊन कलरचे स्पॉट आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. शेडिंग ऑफ द बॉल्स टेक्स प्लेस. आणि त्यानंतर त्याची इंटेन्सिटी जर वाढली तर ते जे बॉल आहेत ते पूर्णपणे तो एरिया स्पॉट्स कव्हर करतो आणि त्यामुळे ते ड्राय होतात, शेड होतात, म्हणून त्याला म्हणतो शेडिंग ऑफ द बॉल्स टेक्स प्लेस. ठीक आहे. इन धिस परत एकदा सिम्पटम्स बघूयात आपण. इन धिस डिसीज फंगल इन्फेक्शन स्टार्ट इन सीडलिंग स्टेज. इन सीडलिंग स्टेज रेड सर्क्युलर स्पॉट्स आर फाउंड ऑन लीव्स. अफेक्टेड बॉल्स शो ब्राऊन सर्क्युलर स्पॉट अँड शेडिंग ऑफ बॉल्स टेक्स प्लेस. कंट्रोल सीड ट्रीटमेंट विथ फंगिसाइड्स. आपल्याला सुरुवातीला सोईंगच्या आधी सीड ट्रीटमेंट द्यायची आहे फंगिसाइडची, कारण हा फंगल डिसीज आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हटलेलं आहे स्प्रे 1% बोर्डॅक्स मिक्सचर. आणि आपल्याला 1% बोर्डॅक्स मिक्सचर स्प्रे करणं गरजेचं आहे या डिसीजच्या कंट्रोलसाठी. तर अशा प्रकारे आपण हा सेकंड डिसीज बघितलेला आहे कॉटनमधला अँथ्रॅकनोज. पहिला आपण विल्ट डिसीज बघितला आणि दुसरा काय बघितला, अँथ्रॅकनोज. त्यानंतर कॉटनमधला तिसरा डिसीज आहे दहिया किंवा त्याला आपण म्हणतो पावडरी मिल्ड्यू. ठीक आहे, दहिया किंवा पावडरी मिल्ड्यू. त्याचे सिम्पटम्स बघूया. द अफेक्टेड लीव्ज शो व्हाईटिश ग्रोथ ऑन अंडर साइड ऑफ द ओल्डर लीव्ज. डिफोलिएशन ऑफ लीव्ज टेक्स प्लेस. सिम्पटम्स. द अफेक्टेड लीव्ज शो व्हाईटिश ग्रोथ ऑन अंडर साइड ऑफ द ओल्डर लीव्ज. म्हणजे जे काही जुनी पानं आहेत तर त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला एक प्रकारची व्हाईटिश ग्रोथ म्हणजे दह्यासारखं असा थर आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय, म्हणून ह्या डिसीजला आपण दहिया डिसीज असं सुद्धा म्हटलेलं आहे. डिफोलिएशन ऑफ द लिव्स टेक्स प्लेस. आणि या ठिकाणी ह्या डिसीजचा अटॅक झाल्यानंतर लिव्सचं डिफोलिएशन होते, म्हणजेच काय होते तर ते पानांची गळती होते ह्या डिसीजमध्ये. कंट्रोल मेजर ग्रो अमेरिकन कॉटन व्हरायटीज. ह्या डिसीजला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला अमेरिकन कॉटन व्हरायटीज ग्रो करायचे आहेत. आणि दुसरा जो कंट्रोल मेजर आहे तो आहे स्प्रेइंग ऑफ द सल्फर. सल्फरची आपल्याला स्प्रे करायचा आहे. अशा प्रकारे हा तिसरा डिसीज आपण बघतोय दहिया, त्यालाच आपण पावडरी मिल्ड्यू असं म्हटलेलं आहे. तर हा डिसीज लक्षात ठेवायला एकदम सोपा आहे. याचे जे सिम्पटम्स आहेत हे बघूनसुद्धा आपण याचे सिम्पटम्स सांगू शकतो. अफेक्टेड लिव्स शो व्हाईटिश ग्रोथ ऑन द अंडर साइड ऑफ द ओल्डर लिव्स अँड डिफोलिएशन टेक्स प्लेस. ग्रो अमेरिकन कॉटन व्हरायटीज अँड स्प्रेइंग ऑफ द सल्फर. त्यानंतर कॉटनमधला हा चौथा डिसीज आहे ब्लॅक आर्म. ब्लॅक आर्म ऑफ कॉटन. तर यामध्ये सिम्पटम्स आपण बघूया. दिस इज द बॅक्टेरियल डिसीज. Bacteria attack on aerial plant parts
angular water-soaked spot appear on leaves and it also causing rotting of balls. आता बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, धिस इज अ बॅक्टेरियल डिसीज आणि बॅक्टेरिया अटॅक ऑन द एरियल प्लॅन्ट पार्ट्स. यामध्ये बॅक्टेरिया जे आहे ते एरियल प्लॅन्ट पार्टवरती अटॅक करतात. म्हणजे जसं म्हणजे पानांवरती अटॅक केलेला आहे बघा. याच्यामध्ये ते पानांवरती कशा प्रकारचा अटॅक होतो, तो अँग्युलर वॉटर सोक्ड स्पॉट्स अपियर ऑन लिव्स. अँग्युलर कलरचे वॉटर सोक्ड स्पॉट आपल्याला या ठिकाणी दिसतात पानांवरती. अँड इट ऑल्सो कॉजेस रॉटिंग ऑफ द बॉल्स. आणि जर आपण बोंड ह्याचे बघितले किंवा बॉल्स बघितले तर ते जे बॉल्स असतात ते कुजतात किंवा रॉटनिंग होतात. त्याला आपण म्हणतो ब्लॅक आर्म. कंट्रोल आहे सीड ट्रीटमेंट विथ स्ट्रेप्टोमायसिन. स्ट्रेप्टोमायसिनची आपण सीड ट्रीटमेंट म्हणजे धिस ट्रीटमेंट इज डन इन कॉटन बिफोर सोईंग ऑफ द क्रॉप. तर आपण कॉटनमधले एकूण 4 डिसीज बघितलेले आहेत आणि पॅडीमधला 1. पॅडीमधला बॅक्टेरियल ब्लाईट हा डिसीज बघितलेला आहे. त्याच्यानंतर कॉटनमधला विल्ट, त्याच्यानंतर कॉटनमधला दुसरा अँथ्रॅकनोज, त्याच्यानंतर तिसरा दहिया आणि कॉटनमधला जो पुढचा डिसीज बघितला आहे तो ब्लॅक आर्म बघितलेला आहे. आता पुढचं जे क्रॉप आहे ते आहे सोयाबीन. त्याच्यामधला आपण बघूया बॅक्टेरियल ब्लाईट. आता ह्याचे सिम्पटम्स आपण बघूयात. रेडिश ब्राउन स्पॉट्स हॅविंग येलो मार्जिन अपियर्स ऑन द लीव्स अँड स्पॉड. रेडिश ब्राउन स्पॉट हॅविंग येल्लो मार्जिन. आता या ठिकाणी जर आपण सोयाबीनचं पान बघितलं तर ह्याच्यावरती सिम्पटम्स जे सांगितलेले आहेत ते अगदी क्लिअरली आपल्याला इथे दिसत आहेत. रेडिश आणि ब्राऊन कलरचे स्पॉट्स आणि त्याला येल्लो मार्जिन हे पानांवरती आपल्याला दिसते आणि त्याच प्रकारे पॉट्स म्हणजे त्याच्या ज्या शेंगा असतात त्याच्यावरती सुद्धा आपल्याला दिसते. याचं कंट्रोल काय आहे तर ग्रो रेझिस्टंट व्हरायटी. रेझिस्टंट व्हरायटी आपल्याला ग्रो करायची आहे आणि सीड ट्रीटमेंट विथ फंगीसाईड लाईक सिरॅसॉन. सिरॅसॉन हे फंगीसाईड्स आहे, याची ट्रीटमेंट आपल्याला द्यायची आहे. ठीक आहे. तर हा सोयाबीनवरचा बॅक्टेरियल ब्लाईट आपण बघितलेला आहे. तर जे काही आपण डिसीज आज बघितलेले आहेत ते परत आपण एकदा रिवाईज करूया. जसं पॅडीमधला जो ब्लास्ट आहे तो पण आपण मागच्या लेक्चरला बघितला आहे, तो पण आपण इथे घेऊयात. पॅडीमधला जो ब्लास्ट आहे, द फंगस अटॅक ऑन एरियल प्लांट पार्ट्स ॲट ऑल स्टेजेस ऑफ द ग्रोथ. स्पिंडल शेप्ड spot whitish gray with brown margin are originated on a leaf, neck of panicle, nodes and gloom. Control use of disease free seed spray, copper fungicide. Systemic fungicides are very effective in controlling blast. Then bacterial blight. Initially dull greenish water soaked or yellowish spot on leaf margin are observed, and these spots extended into legend to form a blighted portions. On drying these form minute crust. Control measure hot water treatment for 10 minutes at 52 to 50 degrees Celsius. Soak seed in agromycin for 8 hours and third spraying of streptocycline. आता हे काही डिसीज आपण जे बघत आहेत तर त्याच्यावरती आपल्याला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो तर राईट अबाउट द बॅक्टेरियल ब्लाईट ऑफ पॅडी किंवा गिव द सिम्पटम्स अँड कंट्रोल मेजर ऑफ बॅक्टेरियल ब्लाईट ऑन पॅडी क्रॉप. अशा प्रकारचा प्रश्न 2 मार्कासाठी आपल्याला विचारला जाऊ शकतो. कॉटन त्याच्यावरचा आपण डिसीज बघितला आहे विल्ट डिसीज. इट इज फंगल डिसीज. ग्रॅज्युअल ड्राइंग अँड ड्रॉपिंग ऑफ द प्लांट इज ऑब्झर्व्ड. द विल्टिंग अँड ड्रॉपिंग स्टार्ट फ्रॉम टॉप टू बॉटम. Grow disease resistant variety. Seed treatment with fungicide like Cerason. Anthracnose. In this disease, fungal infections start in seedling stage. Underline seedling stage. In seedling stage, red circular spots are found on leaves. Affected balls show circular brown spot. Shedding of the ball takes place. Control. Seed treatment with fungicides and spray 1% Bordeaux mixture. Then the Dahiya disease, that is called as a powdery mildew.
The affected leaves show the whitish growth on underside of the older leaves. Defoliation of leaves takes place. Control measure: grow American cotton varieties and spraying of the sulfur. Then black arm, this is the bacterial disease. Bacteria attack on aerial plant parts. Angular water soaked spot appear on the leaves and it also causes rotting of balls. Control measure: seed treatment with streptomycin. Then soybean bacterial blight. Symptoms: reddish brown spots having yellow margin appears on the leaves and pods. Control measure: grow resistant variety and seed treatment with fungicides like Cerason. तर हे जे आहेत डिसीजेस याचं सारखं वाचन जर केलं आपण तर आपल्या ते लक्षात राहतील. म्हणून रिव्हिजन रिपिटेशन हे फार महत्त्वाचं आहे. याच्यानंतर आपण पुढचे जे डिसीज आहे ते पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. तर आज आपण थांबूया इथं.